मी स्वतःला निसर्गाचा मी स्वतःला निसर्गाचा एक घटक समजून आज या वृक्षारोपणाच्या व वृक्ष संवर्धनाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहे। मी शपथ घेतो की मी निसर्गाचे रक्षण व संवर्धन करील। मी प्रामाणिकपणे घनवन पद्धतीने लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करीन। मी जल, जमीन आणि जंगल यांचे संतुलन राखण्यासाठी सजग राहील। मी पाण्याची बचत करीन। मी जैवविविधतेने समृद्ध घनवनाचे संरक्षण करीन। मी इतरांनाही वृक्ष लागवडीस व पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित करीन। माझ्या कृतीमुळे माझे गाव, माझा जिल्हा आणि माझा देश हरित, स्वच्छ आणि समृद्ध होईल। यासाठी मी सतत प्रयत्न करीन। वृक्ष आपले जीवन, त्याचे रक्षण आपले कर्तव्य। हरित बीडच्या भविष्यासाठी घनवन एक पाऊल। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की भारत माता की। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत हरित बीड हे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज आपण एकाच दिवशी 30 लक्ष वृक्ष लागवड करीत आहोत। त्या अनुषंगाने नगर परिषद अंबाजोगाई मार्फत आज या ठिकाणी आपण 22,000 वृक्ष लागवडीचं लक्ष ठेवून आहोत आणि त्या मोहिमेमध्ये आपल्या अंबाजोगाई तालुक्याचे माननीय तहसीलदार तरंगे सर उपस्थित आहेत। तसेच माननीय PI जोगदंड सर सुद्धा उपस्थित आहेत। आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, शहरातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, खोलेश्वर महाविद्यालयाच्या लोमटे मॅडम सुद्धा आहेत। आमच्या कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांनी वृक्ष पुरवठा केलेला आहे। तसेच सामाजिक वनीकरणामार्फतही आम्हाला वृक्ष पुरवठा झालेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही इथे आज ही मोहीम राबवत आहोत। राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री महोदय तसेच या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यामध्ये आज 30,000 वृक्ष लावण्याचा जो संकल्प आहे त्याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाई तालुक्यामध्ये नगर परिषद विभाग असेल, महसूल विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, रेंज फॉरेस्ट ऑफिसर असतील, सोशल फॉरेस्ट्रीचे असतील, तसेच गट विकास अधिकारी असतील, या सर्व यंत्रणांमार्फत आज जवळजवळ 3.5 लाख वृक्ष एकाच दिवसात अंबाजोगाई तालुक्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात लावत आहेत। त्याचाच एक नियोजनाचा भाग म्हणून आज नगर परिषदेमार्फत आज जो काही सुंदर उपक्रम इथं जवळजवळ 22,000च्या आसपास आणि पोलीस प्रशासनामार्फत 1,500 ते 2,000च्या आसपास या ठिकाणी एक डेन्स फॉरेस्ट घनवनाचं नियोजन केलेलं आहे। आम्हाला सगळ्यांना यात सहभागी व्हायला खूप आनंद झाला। यामध्ये पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय यांचे आम्ही विशेष आभार मानतो, कारण याच्यापूर्वी असा कधीही जिल्ह्यात प्रयत्न झाला नव्हता। त्यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयत्न केला आणि सगळे विभाग याच्यामध्ये सहभागी झाले। ग्रामीण भागातही प्रत्येक गावोगावी शिक्षण विभाग असेल, विद्यार्थी असतील, काही सुजाण नागरिक असतील, ते प्रत्येक जण या आनंद उत्सवामध्ये आणि बीडला हरित कसं करता येईल या अभियानात सहभागी झाले। मी सगळ्या प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेचे, सुजाण नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे, प्रत्येक सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे, अंबाजोगाई तालुक्यातल्या नागरिकाचे विशेष आभार मानतो आणि या अभियानाला अजून समृद्ध करण्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। आज जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय पालकमंत्री साहेब यांच्या संकल्पनेमध्ये एकाच दिवसामध्ये 30 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। बीड जिल्हा असा आहे की इथं बीड मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आहेत, पण बीड असा जिल्हा होता की खूप कमी वृक्ष आहेत आणि ही संकल्पना खूप चांगली आहे। एका दिवसामध्ये 30 लाख वृक्षाचं टार्गेट जिल्ह्याला आहे आणि आज अंबाजोगाई तालुक्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब व मुख्याधिकारी मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जवळपास 3.5 लाख वृक्ष लागवड करतोय आणि आज नगर परिषदच्या वतीने तसेच आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आम्ही मॅडमच्या निगराणीखाली या ठिकाणी जवळपास 30,000 झाडं त्यांनी मॅडमने लावण्याचं उद्दिष्ट त्यांचं आहे आणि आमच्याकडे 1,500चं उद्दिष्ट होतं।
तसं आम्ही सुद्धा 1,500 वृक्ष लागवड या ठिकाणी करणार आहोत व चालू आहे. तसे हा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि याचा फायदा भविष्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि लोक त्याचं निश्चितच नाव काढतील आणि ही वृक्ष आम्ही केवळ लावणार नसून त्याचं संवर्धन देखील करणार आहोत. एवढंच बोलतो. धन्यवाद. समृद्ध महाराष्ट्र बीड जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नियोजनातून आज पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जे वृक्षारोपण चालू आहे त्याच्यामध्ये आमच्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये नगर परिषदच्या माध्यमातून आज वृक्षारोपण करण्यासाठी आमच्या CO मॅडम, आमचे तरंगे साहेब, आमचे स्वच्छता विभागाचे अनंतवेडे साहेब, नगर परिषदचे सर्वच कर्मचारी आणि विशेष करून नगर परिषदच्या अंतर्गत बचत गट आणि कॉलेज, महाविद्यालय, शाळा यांच्या अंतर्गत विद्यार्थी असे भरपूर इथे लोक जमलेले आहेत. यांच्या अंतर्गत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा इतका आनंदाने होत आहे आणि प्रत्येक जण याच्यामध्ये आनंदाने सामील होऊन हा वृक्ष लागवड करत आहेत. या वृक्ष लागवडीचा आज आम्ही संकल्प जरी आमचा दादांनी केलेला असेल इथे आमच्याकडे, तरी या झाडांचं संवर्धन करण्यासाठी आम्ही अंबेजोगाईकर नगर परिषदेच्या अंतर्गत सगळे सक्षम आहोत आणि या झाडांचं संगोपन करण्याची आम्ही सगळेच अंबेजोगाईकरांच्या माध्यमातून आम्ही एक शपथ घेतो की वृक्षारोपण केल्यानंतर माणसाची मनस्थिती ही जशी पॉझिटिव्ह होती तसेच आज अंबेजोगाई शहराची, आमच्या बीड जिल्ह्याची मनस्थिती ही वृक्षारोपणाने अगदी एकदम चांगली होईल. आणि वसंतराव नाईकांचं जे हरित क्रांतीचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठीही आज आमचा बीड जिल्हा सक्षमपणे तयार आहे. त्यासाठी मी इथे आलेल्या सर्व टीमचे अगदी मनापासून आभार व्यक्त करते की ज्यांनी अगदी उत्साहाने ते वृक्षारोपण केलेलं आहे. धन्यवाद.